number 12. Following is the receipt and payment account of Dhananjay Library, Mumbai for the year ending on 31st March 2020. 31st March 2020 म्हणजे 1920 अकाउंट आहे. हे रिसीट पेमेंट, एवढे पैसे आले एवढे पैसे गेले. ओपनिंग बॅलन्स, ओपनिंग बॅलन्स गेल्या वर्षीच्या बॅलन्स शीटला असेटला असणार. ऍडमिशन फी इन्कम आहे, सबस्क्रिप्शन इन्कम आहे, लेक्चर हॉल, मिसलेनियस इन्कम, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, सगळे इन्कम आहे. सॅलरी, रेंट, हे दोन खर्च आहेत, सॅलरी आणि रेंट. इन्व्हेस्टमेंट असेट आहे. स्टेशनरी, इलेक्ट्रिसिटी चार्जेस खर्च आहेत. बुक्स असेट आहेत. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 18-19 म्हणजे गेल्या वर्षीचे, हे लायबिलिटी आहे. ही लायबिलिटी पेड झाली आहे. गेल्या वर्षीच्या बॅलन्स शीट मध्ये ही लायबिलिटीला दिसणार. सॉरी, या वर्षी 4650 ची असेट आहे, एवढी बॅलन्स उरल्यानंतर. You are required to prepare income and expenditure account for the year ended 20 balance sheet as on that date. The following information is available to you. बघा, 31 मार्च 19 म्हणजे गेल्या वर्षाची बॅलन्स शीट. लायब्ररी हॅड द फॉलोइंग असेट्स. बुक्स एवढ्याचे, फर्निचर एवढ्याचे, मशिनरी एवढ्याचे. या 3 असेट आहेत. या 3 असेट प्लस ही कॅश बँक बॅलन्स. या 3 असेट प्लस कॅश बँक बॅलन्स. हे मुद्दामून देत नाही इथे की जेणेकरून तुम्ही विसरून मिस्टेक करावी. या असेट तर आहेच आहे, या असेट बरोबर हा पण बॅलन्स आहे, बरोबर. एवढ्या असेट होत्या आणि ही एक लायबिलिटी होती. बघा, 18-19 म्हणजे गेल्या वर्षाची लायबिलिटी होती 500 रुपये. मग हे लायबिलिटी मध्ये दिसणार. पुढे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स अमाउंटेड टू ₹500. हे या सबस्क्रिप्शन मध्ये 500 रुपये पुढच्या वर्षाचे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, सॅलरीज आणि रेंट. मग या वर्षी या 2 खर्चांना स्टाफ ऍडजस्टमेंट आहे. 50% ऑफ द ऍडमिशन फी टू बी कॅपिटलाइज. ही ऍडमिशन फी कॅपिटलाइज करायची म्हणजे अर्धे कॅपिटल मध्ये ऍड. डेप्रिसिएट फर्निचर, हे बघा, हे फर्निचर 6,500 रुपये, याच्यावर डेप्रिसिएशन आहे. लायब्ररी बुक्स वर परचेस ऑन 1 एप्रिल 2019. हे बघा, ही पण असेट आहे. आपल्याकडे गेल्या वर्षीच्या पण असेट होत्या प्लस ही असेट, बरोबर. दोघांवर पूर्ण वर्षाचं डेप्रिसिएशन, कारण असेट परचेस केली 1 एप्रिलला. लास्ट वन, the investment were purchased on 1st April 2019 and they carry interest at the rate of 20% per annum. आपण ही जी इन्व्हेस्टमेंट घेतली ती 1 एप्रिलला घेतली, बरोबर. 6,000ची इन्व्हेस्टमेंट. व्याजदर किती आहे? 20%. म्हणजे 6,000वर 20%, 1,200 रुपये आले पाहिजेत वर्षभराचे, कारण वर्षभर इन्व्हेस्टेड राहिलो आपण. 1,200चे आले किती? फक्त 900. म्हणजे 300 रुपये अजूनही यायचे बाकी आहेत. 300 रुपये अजूनही यायचे बाकी आहेत. ओके. आता सुरुवात करताना आपण पहिले इथून सुरुवात करूया, ओपनिंग बॅलन्सेस पासून. हे करंट इयरचं इन्कम एक्सपेंडिचर, करंट इयरची बॅलन्स शीट आणि लास्ट इयरची बॅलन्स शीट. बोलत चला. पहिले बुक्स 50,000. नंतर फर्निचर 6.5.
मशिनरी 30, या बॅलन्सेसचा उल्लेख झालेला इथे ऍडजस्टमेंट मध्ये. हे पण ओपनिंगच आहेत ना कॅश बँकचे 5,000. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पेड केले, जे आउटस्टँडिंग होते 18-19चे म्हणजे गेल्या वर्षीचे. मग लायबिलिटी येणार इथे 500. बघा अजून काही ऍडजस्टमेंट आहे का? काही नाही. मग टोटल मारा 6 आणि 5 11, चला 1 6 आणि 3 9, 6 आणि 5 11, चला 1 6 आणि 3 9, 91,500. त्यातले 500 रुपये गेल्या वर्षाचे लायबिलिटी होती, म्हणजे उरलं कॅपिटल फंड बॅलन्सिंग फिगर 91. आता हे जे क्लोजिंग आयटम आहेत, हे क्लोजिंग या वर्षी ओपनिंग होणार. कॅपिटल 91 आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 500. एक सेकंड. कॅपिटल फंड 91,000, त्याला ऍडजस्टमेंट असणार 2-3. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस गेल्या वर्षीचे 500. ओके, लायबिलिटी साइड झाली. आता असेट साइड. या 3 असेट आहेत. या 3 असेट त्यांना डेप्रिसिएशनचे ऍडजस्टमेंट आहेत. ओके, त्यांना आपण इनर कॉलम मध्ये घेऊया. ओके, यांना 2-2 ऍडजस्टमेंट आहेत, परचेस आणि डेप्रिसिएशन. बरोबर. हे कॅश अकाउंटचा बॅलन्स जो आहे, बरोबर, हा प्रश्नामध्ये गेला बघा, ओपनिंग बॅलन्स रिसीट पेमेंट अकाउंट मध्ये. आता आपल्याला प्रत्येक ऍडजस्टमेंटचे प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा सेकंड इफेक्ट द्यायचा आहे. सुरुवात आपण करूया. हा 5,000 पहिला इफेक्ट, त्याचा दुसरा इफेक्ट हा. ऍडमिशन फी इन्कम आहे 4,500 रुपये. सांगितलंय 50% कॅपिटलाइज करायची. 4,500चे अर्धे, 4,500चे अर्धे 2,250. इन्कम आहे माझ्यासाठी. $2,250 आणि हे इकडे ऍड करणार. $2,250, 93,250. ओके, सबस्क्रिप्शन 20,000 रुपये. माझं इन्कम आहे 20,000. त्याला 2 ऍडजस्टमेंट. बरोबर. नंतर हायर ऑफ लेक्चर हॉल 4,200 इन्कम आहे.
4,200. मिसलेनियस इन्कम 250 बाय मिसलेनियस इन्कम 250. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट याला पण ऍडजस्टमेंट आहे बाय इंटरेस्ट 900 रुपये मिळालेले 900 त्याला ऍडजस्टमेंट आहे. आपण पहिल्या प्रत्येक डेबिट इफेक्टचा सेकंड इफेक्ट क्रेडिट इफेक्ट देत गेलोय. आता पेमेंट सगळ्या क्रेडिटचा डेबिट इफेक्ट देत जायचं आहे. पहिले सॅलरीज 9,000 ते खर्च आहेत म्हणून इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिटला 9,000 रुपये पेड केलेले. याचा अर्थ 9,000 पेड केले त्याला एक आउटस्टँडिंगची ऍडजस्टमेंट आहे. सेम रेंट 7,500 रुपये पेड आहे. 7,500 रुपये त्याला पण आउटस्टँडिंगची ऍडजस्टमेंट आहे. नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट असेट आहे ते असेटला जाणार. ही माझी असेट बरोबर तर असेटला जाणार इन्व्हेस्टमेंट किती आहे 6,000. असेट स्टेशनरी खर्च आहे 1,350. खर्च आहे इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिटला जाणार. स्टेशनरी किती रुपये 1,350. इलेक्ट्रिसिटी चार्जेस 850 खर्च आहे. किती 850. नंतर बुक्स असेट्स आहे 5,000 रुपये. हे बघा बुक्स त्या बुक्स मध्ये आपण नवीन परचेस केलेले ऍड करणार बरोबर 5,000 रुपयाचे ऍड केलेले म्हणजे टोटल आता झाले आपल्याकडे 55,000. टोटल किती झाले 55,000 रुपये. आणि इथे सांगितलंय की हे जे खरेदी केलेले आहेत ते 1 एप्रिललाच खरेदी केलेले म्हणजे जुने आणि नवीन दोन्हीही बुक्स वर्षभर वापरले. हे 50,000चे जुने आणि 5,000चे नवीन टोटल 55,000चे बुक्स पूर्ण वर्षभर वापरले. नेक्स्ट बुक्स नंतर पुढचं आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 500 रुपये. आता ही लायबिलिटी होती. ही लायबिलिटी याच्यामध्ये पेड झाली. आउटर कॉलमला नील नंतर बॅलन्स कॅरीड डाऊन 4,650. 4,650 कॅश बॅलन्स आहे 4,650. ओके ही माझी उरलेली कॅश आहे. आता ऍडजस्टमेंट यांचं आपण ऑलरेडी केलेलं आहे बरोबर इफेक्ट दिलेले. आता ही ऍडजस्टमेंट बघा सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स ₹500. 500 रुपये आपल्याला ऍडव्हान्स मध्ये मिळाले.
म्हणजे पुढच्या वर्षीची फी या वर्षी मिळाली आहे. म्हणजे या 20,000मध्ये ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन आहे, ते या वर्षाचं इन्कम नाही, म्हणून इन्कम मधनं मायनस. ते या वर्षाचं इन्कम नाही म्हणून इन्कम मधनं मायनस. फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट, पैसे घेतलेले सर्व्हिस द्यायची, पैसे घेतलेले सर्व्हिस द्यायची आहे म्हणून ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन लायबिलिटी म्हणून दिसणार. जर तुम्ही 12वीतच असताना 13वीची फी दिली तर ते माझं या वर्षाचं इन्कम नाहीये, पण मी घेताना फी रिसीट बनवलेली असल्यामुळे ते इन्कम म्हणून दिसले, म्हणून इन्कम मधनं मायनस ऍडव्हान्स. जेव्हा तुम्ही इन्कम अँड एक्सपेंडिचर मधनं क्रेडिट मधनं मायनस करता तेव्हा हा डेबिट इफेक्ट पडतो, आणि या डेबिटचा हा क्रेडिट इफेक्ट. इज दॅट क्लिअर? पुढे जायचं का? नेक्स्ट. सॅलरी 1300 बाकी आहे, रेंट 950 बाकी आहे. सॅलरी 1300, हे बाकी आहेत. म्हणजे खर्च आला 10,300 आणि हे किती बाकी आहेत? 950. किती झाले? आता सेकंड इफेक्ट. लायबिलिटीला दोघांच्या एक्सपेन्सेस, सॅलरीज आणि रेंट. सॅलरीज 1300 रुपये बाकी आहे, हे 950 रुपये बाकी आहे. दोन चला एक. हे आपले नेहमीचे फायनल अकाउंटचे इफेक्ट. खर्च आउटस्टँडिंग असतील तर खर्चामध्ये ऍड करायचे. बरं. सेकंड इफेक्ट, पैसे द्यायचे म्हणून लायबिलिटी. ऍडमिशन फी टू बी कॅपिटलाइज ते आपण केलेले, आपण अर्ध इन्कम म्हणून दाखवलंय. ऍडमिशन फी 50% आणि 50% ऍडमिशन फी इथे ऍड करून दाखवलंय, कॅपिटलाइज केलं. फर्निचर टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%, हे माझं फर्निचर 10% डेप्रिसिएशन 650. आउटर कॉलमला 5,850. सेकंड इफेक्ट, माझा खर्च आहे पहिला फर्निचर वरच डेप्रिसिएशन 650 रुपये. असंच बुक्स वर पण डेप्रिसिएशन आहे. बुक्स वर डेप्रिसिएशन सांगितलंय 10%. आता आपल्याला सोपं आहे, बॅलन्स शीटला असेटला जायचं. टोटल डेप्रिसिएशन 55,000वर 10%, 5,500. तर उत्तर उरला 49,500. उत्तर किती उरला? 49,500. डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट काय इकडे? 5,500 बरोबर. 150, 6,150. हे झालं माझं टोटल डेप्रिसिएशन. आता ही ऍडजस्टमेंट काय म्हणते बघा. मी जे इन्व्हेस्टमेंट परचेस केले होते ते 1 एप्रिलला परचेस केले होते. म्हणजे मी एखाद्या बँकेत एफडी ठेवली होती 1 एप्रिलला,
तर 31 मार्चला वर्ष पूर्ण झालं तर मला वर्षाचा इंटरेस्ट मिळाला पाहिजे. आणि वर्षाचा किती टक्क्याने मिळणार? 30%. किती टक्क्याने? 30%. 20% जर इंटरेस्ट म्हटला बघा तर 6,000ची इन्व्हेस्टमेंट आहे, त्याच्यावर इंटरेस्ट मिळाला पाहिजे 20% म्हणजे 1200. आणि आपल्याला सगळ्याचा सगळा बाकी नाही, 900 मिळालाय म्हणजे आउटस्टँडिंग आहे. बरोबर, टोटल 1200 रुपये आले पाहिजेत. 1200 मधले 900 आलेले आहेत म्हणजे 300 बाकी आहेत. 900 आले म्हणजे किती बाकी आहेत? 300 बाकी आहेत येणं. मग येणं बाकी आहे तर इन्व्हेस्टमेंट मध्ये ऍड करणार आउटस्टँडिंग इंटरेस्ट. मी मुद्दल पण घेणार आणि व्याज पण घेणार. म्हणजे आता मला बँकेकडनं घ्यायचे आहेत मुद्दलचे 6,000 आणि व्याजाचे बाकी असलेले फक्त 300. सगळ्यांना समजलं का? कोणाला काही डाऊट? अरे कोणाला काही डाऊट? नाही. चला आता टोटलिंग करायला घेऊया. बघा टोटलिंग मध्ये कोणती साईड मोठी वाटते? याला बाहेर घेऊया आपण 19,500. याला काय ऍडजस्टमेंट नाहीये पुढे. हे सगळं उचलून वर घेतो मी. ओके, बघा करा टोटल 19,500 20 आणि हे सगळे आठवते एकच आहेत. क्रेडिट साईड मोठी आहे की डेबिट साईड मोठी आहे? कट टू कट वाटतंय. तर क्रेडिटची टोटल करून बघूया. 0 5 5 आणि 5 10. झाला 1 2 आणि 1 3 3 आणि 5 8 8 आणि 2 10 10 आणि 2 12 12 आणि 2 14. झाला 1 2 आणि 1 3 3 आणि 9 12 12 आणि 4 16 16 आणि 1 17. झाला 1 1 आणि 1 2 27,400. चेक करा. 0 5 5 आणि 5 10 1 3 8 10 12 14 चला 1 3 12 4 16 17. ओके, 27,400 27,400. त्याच्यात नाही वजाबाकी करा. 0 0 5 5 आणि 5 10 15 15 आणि 5 20 20 20 40 2 2 आणि 3 5 5 4 9 9 आणि 3 12 12 आणि 8 20 20 आणि 1 21 21 आणि 3 21 आणि 3 24 40 2 2 2 आणि 8 10 10 आणि 1 11 11 आणि 6 17 17च्या 7 आहे 0. आजचा 1 1 आणि 1 2 म्हणजे 300. सरप्लस आला 300. बॅलन्सिंग फिगर हे 300 रुपये इकडे ऍड होईल. कारण प्रॉफिट आहे ना, प्रॉफिट आहे म्हणून ऍड होणार. डेफिसिट असता लॉस असता तर लेस झाला असता. मग 93,550 झाली टोटल. टोटल किती झाली? 93,550. मला टोटल 0 5 आणि 5 10 चला 1 6 6 आणि 5 11 11 आणि 2 13 चला 1 3 आणि 1 4 4 आणि 2 6.
9चे 9. 96,300 चेक करा बघा. 0,0,0,0 5 5 आणि 5 10 10 चला 1 6 6 आणि 8 14 14 आणि 3 17 17 आणि 6 23 23 चे 3 चाले 2 9 आणि 2 11 11 आणि 5 16 16 आणि 6 22 22 आणि 4 26 चाले 2 4 आणि 2 6 6 आणि 3 9 9चे 9. 96,300 टॅली. कोणाला काही डाऊट? अरे कोणाला काही डाऊट?